तिला बहुत विनंती करतो की आपण समोर येऊन या ठिकाणी छोटी रचना आपण या ठिकाणी सादर करायची आहे. यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है, पूरा हिंदुस्तान चलता है. पोवाडा भीमरायाचा सत्य नाही ती धडा दिला, सत्य नाही ती धडा दिला, मानव धर्म जागविला, मानव धर्म जागविला, जगी जय भीम बोल बाला, अजी जी जगी जय भीम बोल बाला, अजी जी जगी जय भीम बोल बाला, अजी जी आली आली भीम जयंती, आली आली भीम जयंती, माझ्या राजाची भीमरायाची, निळा ध्वज घेऊनी हाती, निळा ध्वज घेऊनी हाती, रथ भीमाचा मिरविती, रथ भीमाचा मिरविती, डोलताशे नगरे वाजती, डोलताशे नगरे वाजती, जय भीम ललकारी देती, ललकारी देती जी जी ललकारी देती जी शायरीचा झाला, आज गायला महामानवाला, आज गायला महामानवाला, बाबासाहेबांना शाहिरी साज चढविला, शाहिरो विगात पड्याला, गात पड्याला जी गात पड्याला जी आदि नमन रामगिरी महिला छत्रपती शिवाजी राजाला, छत्रपती शिवाजी राजाला, शाहूजी सयाजी राजाला, शाहूजी सयाजी राजाला, या भारत भूच्या चरणाला जी या भारत भूच्या चरणाला जी बहुजनांचे उद्धार करते, बहुजनांचे उद्धार करते, त्याला जग म्हणते परमपूज्य भीमराव रामजी आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर, धन्य भीमराव जगी थोर, धन्य भीमराव जगी थोर, वंदितो त्यांना जोडणी कर, वंदितो त्यांना जोडणी कर, रन गाते मी ओगी शाहीर अजी जी गाते मी ओगी शाहीर अजी जी ज्या महामानवाने आम्हाला सगळ्यांना शिकवलं, तुमचं आमचं जीवन घडवलं, या भारत देशाला विकासाची खरी दिशा दिली, अशा या महामानवाचा युग पुरुषाचा जन्म झाला, महाराष्ट्र दिवस होता. एप्रिल 14 महू गावला, एप्रिल 14 महू गावला, आनंद झाला, खरोखर शुभ दिन आला, खरोखर शुभ दिन आला. 1891 साली, अहो 1891 साली वीर जन्मला, ज्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, महाराज तो काळ किती भयानक होता म्हणाल, होता महाभयंकर काळ, शिवाशिवी आणि विटाळ, शिवाशिवी आणि विटाळ, विमान बवी मोठा क्षळ, विमान बवी मोठा क्षळ, जातीभेदाचं तोडण्या झाळ, जातीभेदाचं तोडण्या झाळ, मानवतेची घालणार माळ, मानवतेची घालणार माळ, भीमान केलं निर्धार, केलं निर्धार जी केलं निर्धार जी गुलामगिरीच्या बेड्या तोडायच्या असतील तर शिक्षणाची गुरुकिल्ली महत्त्वाची आहे हे बाबासाहेबांना कळलं होतं.
बाबासाहेबांनी न्यूयॉर्कमध्ये मात्र 2.5 वर्षात मिळवल्या. शिक्षण झाल्यावरती शिकून भारतात परत आले. आता आजही आपण सगळे कॉलेजात जातो, डिग्र्या मिळवतो, पण त्यानंतर काय करतो? एखादी नोकरी किंवा बिझनेस, कारण की आपल्या स्वतःचं उदाहरण जास्त महत्त्वाचं वाटतं. बाबासाहेबही करू शकले असते, त्यांना परदेशात सहज नोकरी मिळाली असती, पण ते परदेशात रमले नाहीत आणि त्यांनी जगाच्या इतिहासात अभूतपूर्व असा मानवमुक्तीचा लढा भारतात उभारला. त्याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे 14 अध्यायाचा सत्याग्रह. बाबासाहेबांनी त्यांच्या स्पर्शाने पाणीच पेटवलं. डॉक्टर आंबेडकरांची कीर्ती बेफाम होती. हे बाबांची कीर्ती बेफाम, हे बाबांची कीर्ती बेफाम. महापंडित गेले बेजार, कष्टाने विद्या मिळवून आणि झाला महान घटनाकार. कष्टात गेले बालपण, कष्टात गेले बालपण, अस्पृश्य जीवन जागून, अन्यायाची चिडा घेऊन आणि भीमराव उठला पेटून. आणि तिथंच क्रांतीची पहिली ठेकी बैठली. गुलामगिरीची जाणीव झाली. अस्पृश्यता मोडून काढण्यात त्याने शिक्षणाची ग्रास झाली. 1923 नंतर बाबासाहेब शिक्षण घेऊन भारतात परत आले. भारतात तर काय, या भारताच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेने आणि अस्पृश्यतेने उच्छाद मांडला होता. बहुतांश ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक बांधल्यावर पाणी पिण्यास, पाणी भरण्यास अधिकार नव्हता. जिथं पशुपक्षी गुरढोर पाणी पितात, तिथं माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास मज्जाव. 1923 साली घडले प्रस्तावात जायचे पाणी सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. असं असताना सुद्धा गरिबास, अस्पृश्यास पाणी पिता येत नव्हतं. हे करतात आणि भीमराव बघा गरजला, आणि भीमराव बघा गरजला, गरिबांचे प्रश्न मांडण्याला, त्यांचे हक्क मिळवून देण्याला आणि भीम निघाला महाड दिशेला. राजशिव छत्रपतींच्या बनस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आणि दुसरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या सत्याग्रहानं अमर झालेला जिल्हा. एक इतिहास शिवरायानं तर दुसरा इतिहास भीमरायानं घडविला. 1927 सालात 1927 सालात रायगड जिल्ह्यात अनमाड गावात आणि बघाया कोकण भूमीवर, बघाया कोकण भूमीवर आणि गरजला भीमराव आंबेडकर अजी जी जी गरजला भीमराव आंबेडकर अजी जी जी गरजला भीमराव आंबेडकर अजी जी 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 भीमराव रायगडाला भीमराव रायगडाला आले बघ भेट देऊन, आले बघ भेट देऊन, आरती ऊर्जा घेऊन, आरती ऊर्जा घेऊन आणि शुभचा आशीर्वाद घेऊन, शुभचा आशीर्वाद घेऊन. दुश्मनाशी लढाया, दुश्मनाशी लढाया चालला दलिताचा राजा. अहो राजा ओ जिरदा जिर जी जी, अहो राजा ओ जिरदा जिर जी जी. दिवस होता कोकणच्या भागात 14 तारखेच्या आंदोलनाची सुरुवात होण्याचा, अस्पृश्यांसाठी जलाशय खुलं करण्याचा. बोले प्रस्ताव पारित झाला असताना सुद्धा गरिबांची मी गप्प बसणार नाही. बाबासाहेब होते. बाबासाहेबांसोबत कोण होतं? त्यांचे अन्वयी कोण होते? बाबू मोरे, गुडेकर, संभाजी गायकवाड, जाधव, साळवी, माधव, वडके इतकंच नव्हे तर चित्रे, सहस्त्रबुद्धे, टिपणीस. बाबासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिला, तुम्ही गावागावाची तंत्र एकत्रित करा. हीच आपल्या सामाजिक विद्रोहाची सुरुवात असेल. खरं तर अस्पृश्य मुक्ती लढ्याची सुरुवात महाडवरूनच झाली. दिवस ठरला. 19 मार्च 1927 साली सत्याग्रहाची सभा घेतली. या सभेचे प्रमुख संघटक होते R.B. मोरे आणि या सभेचे प्रमुख संघटक होते डॉक्टर भीमराव आंबेडकर. बाबासाहेब या सभेत म्हणाले, मला एका गोष्टीचं दुःख आहे की आपण अनेक वर्ष अन्याय अत्याचार सहन करीत आलो. फेकून टाका ही रूढी परंपरा, सुगारून टाका अंधश्रद्धा, लाचारीचं चिड आणि बाहेर निघा त्या नरकातून ज्या सगळे तुम्हाला करण्यास मजबूर केलं. आपली लढाई सत्ता किंवा पैसे मिळवण्यासाठी नाही, तर हक्कासाठी आहे, आत्मसन्मानासाठी आहे. लक्षात ठेवा हक्क भीक मागून मिळत नसतात, तर ती संघर्ष करूनच मिळवावे लागतात. हा संघर्ष केवळ पाहण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 मार्च 1957
जीव देऊ एका शब्दावर, बाबासाहेबांच्या एका शब्दावर जीव देऊन द्यावे. संपूर्ण महाराष्ट्रातून अन्याय जमले होते. 14 अठरावर संपूर्ण महाराष्ट्रातून अन्याय जमले होते. बाबासाहेब आपल्या आयुष्यासोबत 14 अठराच्या पाठीवर उभे होते. 20 ते 25 हजारांच्या संख्येने लोक त्याच्या भोवताली जमले होते आणि एकाच जयघोष झाला, बाबासाहेबांचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो. त्या घोषणेने असंत दुमदुमून गेला. बाबासाहेब तळ्याच्या पायरीवर उभे होते. बाबांनी आपल्या ओझाईनं तळ्याचं पाणी सांडलं. नंतर सर्वांनी ते पाणी प्राशन केलं. इतक्यात जळून आली बोट आपली. अस्पृश्यांनी तळ्याचे पाणी वाटवले. धावा आणि तेच आम्हाला सवर्ण धावणे आला. लटकाट्या घेऊन संगतीला गाव सारा अंगावर आला. सवर्ण बोलू लागला, आणि मला सोडू नका त्याला. सारा बहुजन समाज सरसाई रवायला पडू लागला. दगडदोंड फेकू लागला. लटकाट्यांचा मारा केला. कुणी रक्तानं माखला. कैकांची डोकी फुटली. चंचलनाथ माती घालवली. स्वर्ण इतर थांबला नाही. बाबासाहेब बास मारणारा. अंगावर धावणी आला. तिथं जाळविलं त्याला. प्रसंग बाबा झाला. प्राण वाचला जी प्राण वाचला जी. आणि पाण्यास आग लावणी. पाण्यास आग लावणी. पाणी प्राशिनी. आणि विमान क्रांती अशी केली. आणि सत्तेची नवी वाट दावली. सोनेरी पहाट उगवली. नंदेशानी शब्द सुमने वाहिले. बाबासाहेबांच्या चरणावरती अजी जी बाबासाहेबांच्या चरणावरती अजी जी बाबासाहेबांच्या चरणावरती अजी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. जय भीम. धन्यवाद. सर्वांनी उभं राहून काय वाजायचं, एकदम सॅल्यूट करायचं. अतिशय विनम्रपणे आपण तिचं अभिवादन करूया. फारच सुंदर. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. या गीतासाठी, या शाहिरीसाठी महाराष्ट्राचे युवा कवी माणिकराव घोडसे यांच्याकडून मोठं दान या ठिकाणी मिळत आहे. दानाचा स्वीकार मला वाटतं ओबीने करावा. माणिकराव घोडसे दान देत आहे. मोहनदादाकडनं या ठिकाणी पण दान या ठिकाणी मिळत आहे. स्वीकार करावा. विनोद जाधवांकडनं पण या ठिकाणी तिला बक्षीस मिळत आहे. पण तुला हे 100 रुपये मी अशी अपेक्षा बाळगून देतो. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी मी जातो. गणेश पवार सर यांच्याकडनं या ठिकाणी त्या मुलीसाठी सेवेसाठी सोमनाथ साखरे यांच्याकडनं या ठिकाणी दान मिळालेलं आहे. एक संकल्प करतो. ओवी पुढे तुझ्या हातून माझा सत्कार व्हावा. सर्वांच्या वतीने या ठिकाणी अर्थ स्वरूपामध्ये या ठिकाणी ओवींचा सन्मान होतो आहे. आदरणीय मोहनदादा, आदरणीय माणिकरावजी घोडसे, आदरणीय सुनीताताई वाळूज, सोमनाथजी साखरे सर, माणिकरावजी घोडसे सर आणि आमचे सर्वांनी या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. व्यासपीठावर मान्यवरांनी बसून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे आणि कवींना आपण ऐकणार आहोत.